Hello, my dear students. So today we are going to learn English, and in English we learn advertisements. Advertisements are very important part for our exam and our daily knowledge. Some question is coming on this part in our exam, so it's very important part for you. So before we go to learn advertisements, I will tell you something about this topic. So first, what is meant by advertisements? So in Marathi you can say advertisements means jahirat. So we see so many advertisements on television, in newspaper, in magazines also. So advertisement tell us something about that product. जाहिरात आपण टीव्हीवर पाहत असतो, न्यूजपेपर मध्ये वाचत असतो, मॅगझिन मध्ये वाचत असतो. सो जाहिरातीवरून आपल्या त्या वस्तूची माहिती कळत असते. सो हाऊ डज ऍडव्हर्टाइजमेंट लुक लाईक? आता जाहिरात हे ऍक्च्युअली असते कशी? सो ऑन द बोर्ड आय गिवन वन सॅम्पल ऑफ advertisements. Okay, so here is the first number. Read the following advertisements and choose the correct alternative. So like that is advertisements. Okay, so first we read all the advertisement and then we spot some unknown words and get to know their meanings, and then we solve some question based on these advertisements. Okay, so everyone look on the board and listen carefully. The advertisement is Perfect Coaching Center, E24 Gandhi Road, Mumbai. Announce commencement of fresh batch for IIT, CPMT and other competitive exam. Registration begins May 15, 2020. Special feature: specialist faculty, excellent study material, regional fees, personal attention, periodic test, limited seats. Contact Dr. A.N. Narayan, Director. Phone number 22515225. So like that is advertisements. So in this advertisement, the one of the coaching center, the names are Perfect Coaching Center, announce a new batch for IIT students and those who are taking the competitive exam. ही जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवरून एक कोचिंग सेंटरनी एक नवीन बॅच त्यांनी आरंभ केलेली आहे, आणि त्या बॅचसाठी ज्या मुलांना, जे मुलं आयआयटी असेल किंवा जे स्पर्धा परीक्षा देत असेल त्यांच्यासाठी ही न्यू बॅच असणार आहे. ओके, सो ऍक्च्युअली ऍड आहे तरी काय ते आता बघूया. सो हिअर फर्स्ट परफेक्ट कोचिंग सेंटर. परफेक्ट कोचिंग सेंटर इट इज अ नेम ऑफ दॅट क्लासेस. जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्राचं नाव आहे परफेक्ट कोचिंग सेंटर. सो इट इज अ नेम ऑफ दॅट क्लासेस. E24 गांधी रोड, मुंबई. सो दिस इज अ कोचिंग सेंटर. ऍड्रेस इज E24 गांधी रोड, मुंबई. या ठिकाणी या कोचिंग सेंटरचं ऍड्रेस आहे. अनाउन्स. सो हिअर इज द अनाउन्स. आता परफेक्ट कोचिंग सेंटरने काय अनाउन्स केलं? अनाउन्स करणे म्हणजे घोषणा करणे. आता या परफेक्ट कोचिंग सेंटरने एक अनाउन्समेंट केलेली आहे. ओके, सो अनाउन्समेंट इज कमेन्समेंट ऑफ फ्रेश बॅच. ओके, कमेन्समेंट. सो कमेन्समेंट म्हणजे आरंभ करणे. त्यांनी आरंभ काय केलं? देयर इज अ फ्रेश बॅच. फ्रेश बॅच म्हणजे नवीन तुकडी, यासाठी त्यांनी घोषणा केली. ते नवीन बॅच हे ते सुरू करत आहेत फॉर IIT, CPMT अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. जे मुलं IIT असेल किंवा CPMT साठी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जे विद्यार्थी बसणार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक नवीन बॅच त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. रजिस्ट्रेशन बिगिन्स May 15, 2020. रजिस्ट्रेशन म्हणजे ज्यांना या बॅच साठी नोंदणी करायची, तर नोंदणी तारीख त्यांनी May 15 या पासून त्यांनी नोंदणी ते करणार आहे. त्यांना या कोचिंग सेंटरला सहभाग घ्यायचा आहे, त्यांना तिथं ऍडमिशन घ्यायचं आहे. सो रजिस्ट्रेशन बिगिन्स May 15, 2020. ज्यांना रजिस्ट्रेशन करायचंय, ज्यांना यामध्ये पार्टिसिपेट व्हायचंय त्यांच्यासाठी 15 मे पासून या बॅच साठी ते रजिस्ट्रेशन करणार आहे. स्पेशल फीचर. आता या कोचिंग सेंटरला काही असं
स्पेशल त्याचे वैशिष्ट्य काय त्यांचे या कोचिंग सेंटरमध्ये तुम्हाला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला या कोचिंग सेंटर थ्रू तुम्हाला काय काय एक फीचर्स मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय काय प्रशिक्षण मिळणार आहे. तर फर्स्ट स्पेशलिस्ट फॅकल्टी, त्यातलं पहिलं फीचर आहे स्पेशलिस्ट फॅकल्टी, म्हणजे जे शिक्षक असणार आहे या कोचिंग सेंटरमध्ये ते तज्ञ असणार आहे, त्या विषयामध्ये पारंगत असणार आहे. दॅन सेकंड नंबर एक्सलेंट स्टडी मटेरियल, आणि जे एक्सलेंट स्टडी मटेरियल म्हणजे नोट्स असणार आहे ते सुद्धा एक चांगल्या प्रतीची असणार आहे आणि ते तुम्हाला फायदेमंद असणार आहे. दॅन रिजनल फीस, आणि ज्या रिजनल फी म्हणजे जे फी असणार आहे या कोचिंग सेंटरसाठी ते फी सुद्धा रास्त किंमत असणार आहे, जे सगळ्यांना परवडणारी अशी असणार आहे. दॅन पर्सनल अटेन्शन, जे शिक्षक आहेत ते प्रत्येक मुलाकडे एक पर्सनल अटेन्शन देणार आहे आणि प्रत्येकाकडे ते लक्ष देणार आहे. अँड पिरियडिकल टेस्ट, म्हणजे प्रत्येक वेळेस जे टॉपिक वाईज ते टेस्ट घेणार आहे तुमचं. ओके, सो दॅट इज फीचर ऑफ दॅट क्लासेस. दॅन डाऊनसाइड लिमिटेड सीट्स, पण ह्या कोचिंग सेंटरसाठी जे त्यांनी नवीन बॅच चालू केलेली आहे त्यासाठी लिमिटेड सीट आहे, कमी जागा आहे. कॉन्टॅक्ट डॉक्टर A.N. नारायण, जर तुम्हाला या कोचिंग सेंटरला जर तुमचं नाव तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्हाला A.N. नारायण डायरेक्टर यांच्याकडे तुम्हाला संपर्क साधायला लागेल. A.N. नारायण हे डायरेक्टर आहे परफेक्ट कोचिंग सेंटरचे. देन फोन नंबर गिवन 22515225. ओके, सो लाईक दॅट इज ऍडव्हर्टाइजमेंट. या जाहिरातीमध्ये त्यांनी एक कोचिंग सेंटरचं इथं उदाहरण दिलेलं आहे आणि त्या कोचिंग सेंटरनी एक नवीन बॅच आरंभ केलेला आहे आणि ते नवीन बॅच कुणासाठी असणार आहे, ते असणार आहे IIT, CPMT आणि जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात त्यांसाठी हे नवीन बॅच त्यांनी आरंभ केलेली आहे. Understood? So like that is advertisements. Okay. Then this set some question based on this advertisement. Now we're going to solve this. So here, one number question: what is the name of the coaching center? What is the name of the coaching center? या प्रशिक्षण केंद्राचं नाव काय? So option number 1, perfect coaching center. Second number, excellent coaching center. Third number, Bharti coaching center. And fourth number, सुपर कोचिंग सेंटर. तर या प्रशिक्षण केंद्राचं नाव काय दिलेलं आहे? सो लुक इन ऍडव्हर्टाइजमेंट. दिस इज द गिवन फर्स्ट परफेक्ट कोचिंग सेंटर. सो द नेम ऑफ द क्लासेस इज परफेक्ट कोचिंग सेंटर. या प्रशिक्षण केंद्राचं नाव आहे परफेक्ट कोचिंग सेंटर. सो विच इज दॅट ऑप्शन? ऑप्शन नंबर 1 परफेक्ट कोचिंग सेंटर हे या प्रशिक्षण केंद्राचं नाव आहे. देन सेकंड नंबर क्वेश्चन, व्हेन डज रजिस्ट्रेशन बिगिन्स इन अबोव ऍडव्हर्टाइजमेंट्स. या वरील जाहिरातीमध्ये जे नोंदणी आहे या कोचिंग सेंटरसाठी ती नोंदणी केव्हा चालू होणार आहे? सो ऑप्शन नंबर 1 May 10, सेकंड नंबर May 20, थर्ड नंबर May 15 आणि फोर्थ नंबर August 15. तर या नवीन बॅच साठी नोंदणी हे कधी सुरू होणार आहे? सो लुक इन ऍडव्हर्टाइजमेंट. नोंदणी कधी होणार आहे? बघा इथं IIT, CPMT, अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रजिस्ट्रेशन बिगिन्स May 15, 2020. तर कधी होणार आहे रजिस्ट्रेशन चालू? तर 15 मे, 15 मे पासून हे बॅच साठी नवीन बॅच साठी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी चालू होणार आहे. सो इज दॅट ऑप्शन 15 मे? वन नंबर नो, सेकंड नो, थर्ड इज दॅट. सो May 15 is a registration date. So option number 3 is correct here. Now third number, who is the director of excellent coaching center? Yeah, we can say who is the director of perfect coaching center. या परफेक्ट कोचिंग सेंटरचे डायरेक्टर कोण आहे? सो ऑप्शन नंबर 1 A.N. बोस, सेकंड नंबर A.N. नारायण, थर्ड नंबर S.N. मोहिते and फोर्थ नंबर S.M. जोशी. सो हु इज द डायरेक्टर ऑफ परफेक्ट कोचिंग सेंटर? परफेक्ट कोचिंग सेंटरचे डायरेक्टर कोण आहे? बघा आता डायरेक्टर कुठे आहे? खाली आहे. सो हु वॉज द डायरेक्टर? A.N. नारायण. ओके, A.N. नारायण हे या परफेक्ट कोचिंग सेंटरचे डायरेक्टर आहे. सो वेर इज दॅट ऑप्शन? वन नंबर नो, सेकंड नंबर इज दॅट. So A.N. Narayan is a director of perfect coaching center. So option number 2 is correct here. So related question we solve it. So our first
advertisement is over. Please read the following advertisement and answer the following question. Okay, so that is our second advertisement. So first we read all the advertisement, then we spot some unknown words and get to know their meanings, and then we solve some question based on this advertisement. Okay, so everyone look on the board and listen carefully. The advertisement is walk-in interview, post of clerk, number of post 7, qualification MCom, Vidya Sahakari Bank Pune 12. Okay, so like that is advertisement. So in this advertisement there is a interview given one of the bank. His name is Vidya Sahakari Bank. या जाहिरात मध्ये एक बँकेनं इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. त्यांचे काही क्लर्कचे पोस्ट हे रिकामे आहे, ते पोस्ट त्यांना भरायचे, त्यासाठी त्यांनी एक ऍड पेपरामध्ये टाकलेली आहे. ओके, सो ऍक्च्युअली ऍड काय आहे ते बघूया. सो हियर फर्स्ट वॉक इन इंटरव्ह्यू. वॉक इन इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यू मीन्स मुलाखत. ओके, आता मुलाखत कशाबद्दल आहे? पोस्ट ऑफ क्लर्क, जे पोस्ट आहे, जागा आहे, ते क्लर्क या पदासाठी त्यांनी मुलाखत घ्यायचं ठरवलं. नंबर ऑफ पोस्ट 7 आणि जागा किती रिकामे आहे? टोटल 7. या जागेसाठी ज्यांना क्लर्क व्हायचं आहे, त्यांना इच्छुक आहे, त्या इच्छुक उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करू शकता. क्वालिफिकेशन MCom, आणि जे कॅन्डिडेट या पदासाठी अप्लाय करणार आहे त्यांचं क्वालिफिकेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो शैक्षणिक पात्रता, हे MCom हे पाहिजे. MCom म्हणजे मास्टर ऑफ कॉमर्स, हे डिग्री त्या व्यक्तीकडे पाहिजे, तरच ते या क्लर्क साठी येऊ शकतात त्या पदासाठी. देन विद्या सहकारी बँक पुणे 12, आणि ज्या बँकेने हे ऍड टाकलेले आहे त्या बँकेचं नाव आहे विद्या सहकारी बँक पुणे. ओके, हे विद्या सहकारी बँक आहे, पुणे या ठिकाणी आहे. ओके, so like that is advertisement. Understood? So downside there's some question based on this advertisement. Now we're going to solve this. So 1 number question, what is the required post in above advertisement? Again listen, what is the required post in above advertisement? वरील जाहिरातीमध्ये कुठली पोस्ट रिक्वायर आहे, आवश्यक आहे? सो ऑप्शन नंबर 1 डॉक्टर, सेकंड नंबर क्लर्क, थर्ड नंबर टीचर आणि फोर्थ नंबर मॅनेजर. तर कुठली पोस्ट साठी ही जाहिरात इंटरव्ह्यू घेत आहे, मुलाखत घेत आहे? सो लुक इन ऍडव्हर्टाइजमेंट. सो दिस इज अ पोस्ट ऑफ क्लर्क. क्लर्क या पदासाठी मुलाखत ही बँक घेत आहे. ओके, सो इज दॅट ऑप्शन 1 number no, second number is there. So clerk is the required post in above advertisement. Understood? So option number 2 is correct here. Now second number question, what is required qualification? What is required qualification? या क्लर्क पदासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी असं या ऍड मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सो ऑप्शन नंबर 1 MCA, सेकंड नंबर MA, थर्ड नंबर BBA आणि फोर्थ नंबर MCom. तर शैक्षणिक पात्रता किती असावी या क्लर्क पदासाठी? सो लुक इन ऍड. बघा जाहिरात मध्ये काय दिलेलं आहे? वॉक इन इंटरव्ह्यू, पोस्ट ऑफ क्लर्क, नंबर ऑफ पोस्ट 7, क्वालिफिकेशन MCom. सो क्वालिफिकेशन इज MCom, मास्टर ऑफ कॉमर्स. ही डिग्री आवश्यक आहे जर तुम्हाला या क्लर्क पदासाठी अप्लाय करायचं असेल तर. सो इज दॅट ऑप्शन नंबर 4 MCom. ओके, देन थर्ड नंबर, वेअर इज द बँक लोकेटेड? आता ही बँक कुठल्या ठिकाणी आहे, कुठल्या शहरामध्ये आहे? सो ऑप्शन नंबर 1 मुंबई, सेकंड नंबर पुणे, थर्ड नंबर लातूर and फोर्थ नंबर धुळे. सो वेअर इज दॅट बँक लोकेटेड? लुक इन ऍड. विद्या सहकारी बँक पुणे. सो दिस बँक लोकेटेड इन पुणे, म्हणजे पुणे या ठिकाणी हे विद्या सहकारी बँक आहे. सो विज दॅट ऑप्शन पुणे? 1 number no, second number is there Pune. Okay, so Pune is a bank of located. So option number 2 is correct here. So like that question we solve it. So our advertisement topic is complete. So in advertisement you read proper ad,
get to know new words, their meanings. If you know like that, you can solve all the question based on advertisement is very easily. Okay. Thank you very much.